हाय. गुड मॉर्निंग आहे की आफ्टरनून आहे? आफ्टरनूनच असेल गाईस. आम्ही आज आलोय रेणापूरला. मला रिसर्च टॉपिक मिळाला आहे. समथिंग जे आहे ते कोंबड्यांवर रिसर्च टॉपिक मिळाला आहे मला. आणि आम्ही आता कुक्कुटपालन शोधत आहोत रेणापूर तहसीलमध्ये. येताना आम्ही व्लॉग बनवायला पाहिजे होता, पण नंतर लक्षात आलं की आम्ही व्लॉग बनवायला पाहिजे म्हणून. कारण की नाही माहिती मला पण नाही बनवला. मग आम्ही आता इथे आलो. आता रेणापूर तहसीलमध्ये आज एक तर एवढं हुशार आम्ही की संडेला आलोय. म्हणजे ऑब्वियस गोष्ट आहे, तहसील बंद आहे, सगळं बंद आहे. म्हणजे आम्हाला लोकांच्या शेतात जावं लागेल. आणि मग आम्ही आता शेतात वगैरे जाऊन आलो असं तसं. मग आम्हाला 3 टवाळ पोरं भेटले, ज्यांना आम्ही विचारलं की कुठं आहे म्हणून. पण नॉर्मली टवाळ लेकरं कधी बी कामी पडतात. त्यांनी पूर्ण पोल्ट्री फार्म वगैरे फिरवले आम्हाला असं तसं आहे ते. हां, टवाळ मित्र म्हणजे टवाळ मुलं म्हणजे कामाचे मित्र झालेत ते आमचे. मस्त भेटलंय वगैरे वगैरे. आता त्यांनी आता बाकीचं पण सांगितलंय. आता आम्ही थोडंसं काम वगैरे करतोय. बस ही पोरगी रिकामी हिंडती आहे इकडे तिकडे. काल आम्ही देवणी शोधत होतो आणि आज कोंबड्या शोधत आहोत. आणि मी MSc करताय. MSc मध्ये कोंबड्या शोधतो आम्ही. आणि आज आम्ही पोल्ट्री फार्म कोणाला विचारले माहितीये का? एक गोष्ट माहितीये का? चिकनवाल्याला की ते पोल्ट्री फार्म कुठे आहेत म्हणून. कारण तोच एकमेव माणूस आहे जो सांगू शकतो. गाईंना 40,000च्या वरती किंमत आहे, पण माणसाला 100 रुपयाची किंमत नाही. आणि गावरान कोंबडी 1200 रुपये किंमत आहे तिची. आणि मी इथं रिकामी हिंडती आहे. वाईट वाटलं, आता काय करू, जाऊ द्या. बाय. सांगतो तुम्हाला समोर काय काय होत आहे तर. आम्हाला काही कामधंदे नाही असं हिंडतो आम्ही पागलासारखे. माहित नाही, पोल्ट्री फार्म तर काही सापडत नाहीये. लोक बिचारे बिझी आहेत गणपतीमध्ये. आणि आम्ही रिकामे आहोत, जे आम्हाला घर नाही, दार नाही, गणपती नाही, काही नाही. आमची रंगीत ताली पण झाली त्या दिवशी BOS ची. BOS म्हणजे बोर्ड ऑफ स्टडीज होते, पण ते तुम्हाला सांगून मी बोर करणार नाही. जाऊ द्या आता काय बघता आता आम्ही. पाणी हे दाखव. कुठे चाललंय? कुठे चाललंय? चारायला. अच्छा. फ्रस्ट्रेटेड MSc स्टुडंट्स. माहित नाही आम्ही आता कोणाच्या शेतात आहोत. काहीतरी विचारायचं आहे आम्हाला, पण इथं कोणी आहे नाही. तो तिकडे एक मुलगा दिसतोय दूर, त्याला बघू काय बनतोय तो आता. चोर 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 चोर. ही पोरगी कुठेही जाओ चोराचे धंदे करत राहते. आमच्या डिपार्टमेंटचे बी फुलं झाड नाही चोरले तिनं. हा बघा कसा बघतो हिला. हो भाई, तुझ्याच घरचं चोरताय, काहीतरी बोल तिला. हा ना, चुपचाप बसलाय मी म्हणतो. चालतो पोरगा आलाय. देवे आलाय आलाय आलाय. बॉटल बी घेतली, सगळंच घेतलं. पागल, 1 नंबरची चोटी. अबे झाड चोरणं हे आपला हक्क. झाडं लावावं लागते माहितीये का? प्लांटेशन करा. कुठून जायचंय आता मला? आयुष्याची पझल सॉल्व करत करत त्या पोराजवळ जायचं. कारण तो पोरगा माझ्याजवळ येत नाही आहे. पोरगा माझ्याजवळ येत नाही म्हणून मला त्याच्याजवळ जायचं. लेट्स गो बेब. बघशील बरं, रस्त्यात खूप काटे दिसत आहे. जाऊ का नाही? नातलं घर आणि हा कूलर.
आणि हवा नॅचरल. काय पाहिजे आयुष्यात आणखी, है ना? बघ बरं, त्याचं पाणी बी खराब झालं बिचारा. बाय छोट्या. तुझ्यासोबत त्याचं जमत आहे कोऑर्डिनेशन. ॲनिमल आपण लय रिकाम्या नाही आहे असं नाही वाटत का तुला? सगळं सामान काय काय होतं. तुझं झाड कुठं आहे? तुझ्या जवळ ग. ओके. देवनी. दिस इज माय देवनी. दिस इज माय देवनी टू. चाल. शेतकरी पहा किती श्रीमंत असते. बुलेट आहे, तिथं स्कॉर्पिओ आहे, पलीकडं ऊस लागलेला आहे, इकडं सोयाबीन आहे, तरी कुक्कुटपालन केलं आहे. याची असेल 40-50 एकर जमीन. आणि मी काय करता कोणी आहे की नाही पण ब्रॉयलरच आहे पूर्ण. बेबी चिक्स. कोण आहे पण ते तिकडं आहे काका, मामा काका जे बी आहेत ते. सोडून शेती करायला पुरते. मेहनत आहे पण पैसा मोकार. स्कॉर्पिओ देते का एका दिवसासाठी असं विचारू? नाव काय? हा, शाळा कुठली? हा, कुठली शाळा? राईड देतो का रे मला? मला नेतोस का? तुझ्या सायकलवर ने ना बसून मला. आम्ही आत्ताच निघलो आता इथून. अचानक मला अशी गरिबीची फिलिंग आली. हा ना, बिचारा शेतकरी आमचा बनियानवर फिरत होता. पण बुलेट, बुलेरो, 40 एकर जमीन, हे दोन. हा, हे दोन पोल्ट्री फार्म्स, कंपनीजला दिलेल्या वेगळ्या, गावरानवाली वेगळी, आंब्याची वनराई वेगळी. नजर त्यांनी लिटरली असं म्हणलं की नजर जाते तेवढी आपली शेती आहे म्हणते. इतना गरीब मेरे को कभी फील नहीं हुआ. हा ना. काय म्हणते देव्यानी तू? ओनली दुःख. आम्हाला ते म्हणताय तुम्ही कशासाठी आले म्हणते इथं? आम्ही तुला सांगितलं रिसर्च टॉपिक आहे, असं आहे तसं आहे. अच्छा, ओके. शिकलेला बी आहे. शिकलेला BA शेतकरी. वा, काय म्हणावं आता. निघतोय आता आम्ही आमच्या रस्त्याने वापस. ही पोरगी निलंगना राईसच्या नावाखाली फ्राईड राईस खात आहे. काय तर मला म्हणे स्नेहली त्याचा फेमस आहे, फेमस आहे. दिस इज द फेमस वॉट शी नोज. खाल्ला नव्हता अजून. गणपती बाप्पा मोरया. मच्छा पकडत आहे. भूक लागली का देवी? हो ना. हे बघ, हे खाणार आहे मी सगळं. ला 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 ला. कुठे आले माहिती का? कन्नू की चाय. विदर्भाची पोरगी मिसळ पाव खाताना आता आहे ना ग. भूक लागल्यावर काही जमते ग. काही नसलं तरी आम्हाला एकदा तरी यावंच लागतं इथं भेट द्यायला, है ना? काय तर का मॅन्डेटरी. मॅन्डेटरी तर आहेच म्हणा, कारण की काम करतो ना आम्ही इथं, जसे दोघी जणी जावंच लागते आम्हाला तिथं. मी तर ड्युटी जरी करत असेल मित्रांनो तरी पण आम्ही गर्दीला भीतो. आम्ही वापस चाललो. गर्दी पाहूनच आज आम्ही आता वापस चाललो. आम्ही नाही चाललो, हम भित्रे है. एवढे छान निसर्ग वातावरणातून आल्यानंतर कोण त्या मॉलमध्ये जाऊन लोक पाहणार आहे एवढे सारे, है ना बे. आम्ही फायनली पोहोचलो हॉस्टेल.
ही आमची वैष्णवी आहे बिचारी. काहीच नाही, लय मजा केली आम्ही. कामाचे काम काय केले माहित नाही, बट काहीतरी केलं आहे मित्रांनो. 2 फार्म व्हिजिट दिले, खूप साऱ्या कोंबड्या पाहिल्या. श्रावण संपली त्याची खुशी होती, पण गणपती चालू आहे त्याचं लय दुःख होतं. जाऊ द्या, कधी ना कधी हा पण काळ जाईल. बाय बाय, थँक्यू.